नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पुष्पा 2 च्या 30व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आपण। पुष्पा 2 द रूल रिलीज होऊन 30 दिवस पूर्ण झालेले आहे। या 30 दिवसात आलू अर्जुनच्या चित्रपटाने अनेक बाबतीत अनेक विक्रम रचलेले आहे। मग तो सर्वात मोठा ओपनिंग डे असो किंवा बॉक्स ऑफिसवर सर्वात अधिक कलेक्शन करणारा भारतीय चित्रपट असो। रिलीज होऊन 30 दिवसानंतरही आलू अर्जुन स्टार पुष्पा 2 बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे। 30व्या दिवसाचे कलेक्शनबाबत कमाईची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। या चित्रपटाने आजही अनेक विक्रम रचलेले आहे। या चित्रपटाने पहिल्या दिवशी 164 कोटी 25 लाखाचा कलेक्शन केलेलं होतं। 29व्या दिवशी या चित्रपटाने 5 करोडचा कलेक्शन केलेलं होतं आणि 30व्या दिवशी या चित्रपटाने 3 करोड 85 लाखाचं कलेक्शन केलेलं। आणि एकूण या चित्रपटाने 30 दिवसाची कमाईबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने 1193 करोड 6 लाखाचा कलेक्शन आतापर्यंत या चित्रपटाने केलेला आहे। पुष्पा द रूल हा चित्रपट भारतात आणि जगाबाहेर 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला। एक दिवसाआधी चित्रपटाचा पेड प्रिव्ह्यू देखील ठेवण्यात आलं होतं, तर त्यात त्या चित्रपटाने 10 करोड 65 लाखाची कमाई केली होती। पुष्पा 2 ने रिलीज झाल्यानंतर 30व्या दिवशीही अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे। शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने 30व्या दिवशी 1 करोड 2 लाख रुपयाची कमाई केली होती। जवानने 1 करोड 14 लाखाची कमाई केली होती आणि बाहुबली 2 ने 30व्या दिवशी 2 करोड 25 लाखाची कमाई केली होती। RR ने 2 करोड 16 लाखाची कमाई केली होती आणि पुष्पा 2 ने या सर्व चित्रपटांना 30व्या दिवशी कमाईत मागे टाकलेले आहे। 30व्या दिवशी 2024 ची ब्लॉकबस्टर मूवी C2 ने 3 करोड 35 लाखाची कमाई केली होती आणि बॉक्स ऑफिसवर कमाईचा इतिहास रचला होता। आता पुष्पा 2 ने C2 च्या कमाईपेक्षा तब्बल 50 लाख रुपये जास्त कमवलेले आहे। पुष्पा 2 चं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलेले आहे, ज्यांनी 2021 मध्ये पुष्पा द राईज हा चित्रपट दिग्दर्शित केलं होतं। आलू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फाजिल या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असून सुमारे 500 कोटीच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पुष्पा 2 च्या 30व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत आपण। पुष्पा 2 द रूल रिलीज होऊन 30 दिवस पूर्ण झालेले आहे। या 30 दिवसात आलू अर्जुनच्या चित्रपटाने अनेक बाबतीत अनेक विक्रम रचलेले आहे। मग तो सर्वात मोठा ओपनिंग डे असो किंवा बॉक्स ऑफिसवर सर्वात अधिक कलेक्शन करणारा भारतीय चित्रपट असो। रिलीज होऊन 30 दिवसानंतरही आलू अर्जुन स्टार पुष्पा 2 बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे। 30व्या दिवसाचे कलेक्शनबाबत कमाईची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे। या चित्रपटाने आजही अनेक विक्रम रचलेले आहे। या चित्रपटाने पहिल्या दिवशी 164 कोटी 25 लाखाचा कलेक्शन केलेलं होतं। 29व्या दिवशी या चित्रपटाने 5 करोडचा कलेक्शन केलेलं होतं आणि 30व्या दिवशी या चित्रपटाने 3 करोड 85 लाखाचं कलेक्शन केलेलं। आणि एकूण या चित्रपटाने 30 दिवसाची कमाईबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने 1193 करोड 6 लाखाचा कलेक्शन आतापर्यंत या चित्रपटाने केलेला आहे। पुष्पा द रूल हा चित्रपट भारतात आणि जगाबाहेर 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला। एक दिवसाआधी चित्रपटाचा पेड प्रिव्ह्यू देखील ठेवण्यात आलं होतं, तर त्यात त्या चित्रपटाने 10 करोड 65 लाखाची कमाई केली होती। पुष्पा 2 ने रिलीज झाल्यानंतर 30व्या दिवशीही अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे। शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने 30व्या दिवशी 1 करोड 2 लाख रुपयाची कमाई केली होती। जवानने 1 करोड 14 लाखाची कमाई केली होती आणि बाहुबली 2 ने 30व्या दिवशी 2 करोड 25 लाखाची कमाई केली होती। RR ने 2 करोड 16 लाखाची कमाई केली होती आणि पुष्पा 2 ने या सर्व चित्रपटांना 30व्या दिवशी कमाईत मागे टाकलेले आहे। 30व्या दिवशी 2024 ची ब्लॉकबस्टर मूवी C2 ने 3 करोड 35 लाखाची कमाई केली होती आणि बॉक्स ऑफिसवर कमाईचा इतिहास रचला होता।
आता पुष्पा 2ने C2च्या कमाईपेक्षा तब्बल 50 लाख रुपये जास्त कमवलेले आहे. पुष्पा 2चं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलेले आहे, ज्यांनी 2021 मध्ये पुष्पा द राईज हा चित्रपट दिग्दर्शित केलं होतं. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फाजिल या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असून सुमारे 500 कोटीच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पुष्पा 2च्या 30व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आपण. पुष्पा 2 द रूल रिलीज होऊन 30 दिवस पूर्ण झालेले आहे. या 30 दिवसात अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने अनेक बाबतीत अनेक विक्रम रचलेले आहे. मग तो सर्वात मोठा ओपनिंग डे असो किंवा बॉक्स ऑफिसवर सर्वात अधिक कलेक्शन करणारा भारतीय चित्रपट असो. रिलीज होऊन 30 दिवसानंतरही अल्लू अर्जुन स्टार पुष्पा 2 बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. 30व्या दिवसाचे कलेक्शनबाबत कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे. या चित्रपटाने आजही अनेक विक्रम रचलेले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 164 कोटी 25 लाखाचा कलेक्शन केलेलं होतं. 29व्या दिवशी या चित्रपटाने 5 करोडचा कलेक्शन केलेलं होतं आणि 30व्या दिवशी या चित्रपटाने 3 करोड 85 लाखाचं कलेक्शन केलेलं. आणि एकूण या चित्रपटाने 30 दिवसाची कमाईबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने 1193 करोड 6 लाखाचा कलेक्शन आतापर्यंत या चित्रपटाने केलेला आहे. पुष्पा द रूल हा चित्रपट भारतात आणि जगाबाहेर 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. एक दिवसाआधी चित्रपटाचं पेड प्रिव्ह्यू देखील ठेवण्यात आलं होतं, तर त्यात त्या चित्रपटाने 10 करोड 65 लाखाची कमाई केली होती. पुष्पा 2ने रिलीज झाल्यानंतर 30व्या दिवशीही अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने 30व्या दिवशी 1 करोड 2 लाख रुपयाची कमाई केली होती. जवानने 1 करोड 14 लाखाची कमाई केली होती आणि बाहुबली 2ने 30व्या दिवशी 2 करोड 25 लाखाची कमाई केली होती. RRने 2 करोड 16 लाखाची कमाई केली होती आणि पुष्पा 2ने या सर्व चित्रपटांना 30व्या दिवशी कमाईत मागे टाकलेले आहे. 30व्या दिवशी 2024ची ब्लॉकबस्टर मूव्ही C2ने 3 करोड 35 लाखाची कमाई केली होती आणि बॉक्स ऑफिसवर कमाईचा इतिहास रचला होता. आता पुष्पा 2ने C2च्या कमाईपेक्षा तब्बल 50 लाख रुपये जास्त कमवलेले आहे. पुष्पा 2चं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलेले आहे, ज्यांनी 2021 मध्ये पुष्पा द राईज हा चित्रपट दिग्दर्शित केलं होतं. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फाजिल या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असून सुमारे 500 कोटीच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पुष्पा 2च्या 30व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आपण. पुष्पा 2 द रूल रिलीज होऊन 30 दिवस पूर्ण झालेले आहे. या 30 दिवसात अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने अनेक बाबतीत अनेक विक्रम रचलेले आहे. मग तो सर्वात मोठा ओपनिंग डे असो किंवा बॉक्स ऑफिसवर सर्वात अधिक कलेक्शन करणारा भारतीय चित्रपट असो. रिलीज होऊन 30 दिवसानंतरही अल्लू अर्जुन स्टार पुष्पा 2 बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. 30व्या दिवसाचे कलेक्शनबाबत कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे. या चित्रपटाने आजही अनेक विक्रम रचलेले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 164 कोटी 25 लाखाचा कलेक्शन केलेलं होतं. 29व्या दिवशी या चित्रपटाने 5 करोडचा कलेक्शन केलेलं होतं आणि 30व्या दिवशी या चित्रपटाने 3 करोड 85 लाखाचं कलेक्शन केलेलं. आणि एकूण या चित्रपटाने 30 दिवसाची कमाईबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने 1193 करोड 6 लाखाचा कलेक्शन आतापर्यंत या चित्रपटाने केलेला आहे. पुष्पा द रूल हा चित्रपट भारतात आणि जगाबाहेर 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. एक दिवसाआधी चित्रपटाचं पेड प्रिव्ह्यू देखील ठेवण्यात आलं होतं, तर त्यात त्या चित्रपटाने 10 करोड 65 लाखाची कमाई केली होती.
पुष्पा 2 ने रिलीज झाल्यानंतर 30व्या दिवशीही अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने 30व्या दिवशी 1 करोड 2 लाख रुपयाची कमाई केली होती. जवानने 1 करोड 14 लाखाची कमाई केली होती आणि बाहुबली 2 ने 30व्या दिवशी 2 करोड 25 लाखाची कमाई केली होती. RRR ने 2 करोड 16 लाखाची कमाई केली होती आणि पुष्पा 2 ने या सर्व चित्रपटांना 30व्या दिवशी कमाईत मागे टाकलेले आहे. 30व्या दिवशी 2024ची ब्लॉकबस्टर मूव्ही C2 ने 3 करोड 35 लाखाची कमाई केली होती आणि बॉक्स ऑफिसवर कमाईचा इतिहास रचला होता. आता पुष्पा 2 ने C2च्या कमाईपेक्षा तब्बल 50 लाख रुपये जास्त कमवलेले आहे. पुष्पा 2चं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलेले आहे, ज्यांनी 2021 मध्ये पुष्पा द राईज हा चित्रपट दिग्दर्शित केलं होतं. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फाजिल या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असून सुमारे 500 कोटीच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पुष्पा 2च्या 30व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आपण. पुष्पा 2 द रूल रिलीज होऊन 30 दिवस पूर्ण झालेले आहे. या 30 दिवसात अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने अनेक बाबतीत अनेक विक्रम रचलेले आहे. मग तो सर्वात मोठा ओपनिंग डे असो किंवा बॉक्स ऑफिसवर सर्वात अधिक कलेक्शन करणारा भारतीय चित्रपट असो. रिलीज होऊन 30 दिवसानंतरही अल्लू अर्जुन स्टार पुष्पा 2 बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. 30व्या दिवसाचे कलेक्शनबाबत कमाईची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे. या चित्रपटाने आजही अनेक विक्रम रचलेले आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 164 कोटी 25 लाखाचा कलेक्शन केलेलं होतं. 29व्या दिवशी या चित्रपटाने 5 करोडचा कलेक्शन केलेलं होतं आणि 30व्या दिवशी या चित्रपटाने 3 करोड 85 लाखाचं कलेक्शन केलेलं आणि एकूण या चित्रपटाने 30 दिवसाची कमाईबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने 1193 करोड 6 लाखाचा कलेक्शन आतापर्यंत या चित्रपटाने केलेला आहे. पुष्पा द रूल हा चित्रपट भारतात आणि जगाबाहेर 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. एक दिवसाआधी चित्रपटाचा पेड प्रिव्ह्यू देखील ठेवण्यात आलं होतं, तर त्यात त्या चित्रपटाने 10 करोड 65 लाखाची कमाई केली होती. पुष्पा 2 ने रिलीज झाल्यानंतर 30व्या दिवशीही अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने 30व्या दिवशी 1 करोड 2 लाख रुपयाची कमाई केली होती. जवानने 1 करोड 14 लाखाची कमाई केली होती आणि बाहुबली 2 ने 30व्या दिवशी 2 करोड 25 लाखाची कमाई केली होती. RRR ने 2 करोड 16 लाखाची कमाई केली होती आणि पुष्पा 2 ने या सर्व चित्रपटांना 30व्या दिवशी कमाईत मागे टाकलेले आहे. 30व्या दिवशी 2024ची ब्लॉकबस्टर मूव्ही C2 ने 3 करोड 35 लाखाची कमाई केली होती आणि बॉक्स ऑफिसवर कमाईचा इतिहास रचला होता. आता पुष्पा 2 ने C2च्या कमाईपेक्षा तब्बल 50 लाख रुपये जास्त कमवलेले आहे. पुष्पा 2चं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलेले आहे, ज्यांनी 2021 मध्ये पुष्पा द राईज हा चित्रपट दिग्दर्शित केलं होतं. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फाजिल या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असून सुमारे 500 कोटीच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पुष्पा 2च्या 30व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आपण. पुष्पा 2 द रूल रिलीज होऊन 30 दिवस पूर्ण झालेले आहे. या 30 दिवसात अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने अनेक बाबतीत अनेक विक्रम रचलेले आहे. मग तो सर्वात मोठा ओपनिंग डे असो किंवा बॉक्स ऑफिसवर सर्वात अधिक कलेक्शन करणारा भारतीय चित्रपट असो. रिलीज होऊन 30 दिवसानंतरही अल्लू अर्जुन स्टार पुष्पा 2 बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. 30व्या दिवसाचे कलेक्शनबाबत कमाईची सुरुवातीचे आकडे समोर आलेले आहे. या चित्रपटाने आजही अनेक विक्रम रचलेले आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 164 कोटी 25 लाखाचा कलेक्शन केलेलं होतं. 29व्या दिवशी या चित्रपटाने 5 करोडचा कलेक्शन केलेलं होतं आणि 30व्या दिवशी या चित्रपटाने 3 करोड 85 लाखाचं कलेक्शन केलेलं
आणि एकूण या चित्रपटाने 30 दिवसाची कमाईबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने 1193 करोड 6 लाखाचा कलेक्शन आतापर्यंत या चित्रपटाने केलेला आहे. पुष्पा द रूल हा चित्रपट भारतात आणि जगाबाहेर 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. एक दिवसाआधी चित्रपटाचा पेड प्रिव्ह्यू देखील ठेवण्यात आलं होतं, तर त्यात त्या चित्रपटाने 10 करोड 65 लाखाची कमाई केली होती. पुष्पा 2 ने रिलीज झाल्यानंतर 30व्या दिवशीही अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने 30व्या दिवशी 1 करोड 2 लाख रुपयाची कमाई केली होती. जवानने 1 करोड 14 लाखाची कमाई केली होती आणि बाहुबली 2 ने 30व्या दिवशी 2 करोड 25 लाखाची कमाई केली होती. RRR ने 2 करोड 16 लाखाची कमाई केली होती आणि पुष्पा 2 ने या सर्व चित्रपटांना 30व्या दिवशी कमाईत मागे टाकलेले आहे. 30व्या दिवशी 2024ची ब्लॉकबस्टर मूव्ही C2 ने 3 करोड 35 लाखाची कमाई केली होती आणि बॉक्स ऑफिसवर कमाईचा इतिहास रचला होता. आता पुष्पा 2 ने C2च्या कमाईपेक्षा तब्बल 50 लाख रुपये जास्त कमवलेले आहे. पुष्पा 2चं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलेले आहे, ज्यांनी 2021 मध्ये पुष्पा द राईज हा चित्रपट दिग्दर्शित केलं होतं. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फाजिल या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असून सुमारे 500 कोटीच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला आहे.